नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नौदलाच्या रँकचं आता भारतीय परंपरेनुसार नामकरण. सिंधुदुर्ग इथं नौदल दिन सोहळ्यात पंतप्रधानांची घोषणा. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. बीड जिल्ह्यात परळी इथं उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी उपक्रम. आणि पद्मश्री डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर इथं मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. नौदलाच्या रँकचं नामकरण भारतीय परंपरेनुसार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तारकर्ली इथं नौदल दिन समारंभात ही घोषणा केली. आपल्या भाषणाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. नौदलाच्या ध्वजापाठोपाठ आता अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असलेल्या ॲप्युलेट्समध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले, ये मेरा सौभाग्य है कि नौसेना के ध्वज को मुझे पिछले वर्ष छत्रपति शिवाजी महाराज की विरासत से जोड़ने का अवसर मिला था. अब एपोलेट्स में भी छत्रपति वीर शिवाजी महाराज का प्रतिबिंब हम सबको नजर आएगा. अपनी विरासत पर गर्व की भावना के साथ मुझे एक और घोषणा करते हुए आज गौरव हो रहा है. भारतीय नौसेना अब अपने रैंक्स का नामकरण भारतीय परंपराओं के अनुरूप करने जा रही है. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा नौदलाच्या ध्वजात अंतर्भाव केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. नौदलाची जहाजं, विमानं तसंच नौसैनिकांनी यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. दरम्यान या समारंभापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 28 फुटी पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आलं. पंतप्रधानांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या चित्र प्रदर्शनाची पंतप्रधानांसह सर्व मान्यवरांनी पाहणी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. बसपाचे खासदार दानिश अली यांच्याबद्दल भाजप खासदार बिधुरी यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या आक्षेपार्ह विधानावर कारवाईची मागणी करत बसपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि संयुक्त जनता दलाच्या खासदारांनी लोकसभेत अध्यक्षांसमोरच्या हौद्यात उतरून गदारोळ केल्यामुळे सकाळच्या सत्रात कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. त्याआधी 2 अधिवेशनांदरम्यानच्या काळात निधन झालेल्या दिवंगत सदस्यांना सभागृहात आदरांजली अर्पित करण्यात आली. देशाच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांना आणि दिवंगत खासदारांना राज्यसभेत आदरांजली अर्पित करण्यात आली. धुकं असतानाही विमानांची उड्डाणं व्हावीत यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. नांदेडचे विमानतळ लवकर कार्यान्वित व्हावे असा केंद्राचा प्रयत्न असून त्या दृष्टीने राज्य सरकारशी बोलणी सुरू आहेत असं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. अवकाळी पावसानं राज्यात अनेक पिकांचं नुकसान झाल्याचा मुद्दा खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसानं पिकं आणि इतर मालमत्तांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रस्ताव पाठवणार आहे. हा प्रस्ताव केंद्राने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी महाडिक यांनी यावेळी केली. तेलंगणामध्ये आज वायुदलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळून झालेल्या अपघातात 2 वैमानिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा समावेश आहे. तेलंगणातील दिंडीगुल इथल्या हवाई दल अकादमी इथं प्रशिक्षणादरम्यान आज सकाळी 9 वाजता हे विमान कोसळल्याचं सूत्रांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी 286 कोटी रुपयांच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच पूर्ण झालेल्या काही कामांचं लोकार्पण यावेळी केलं जाणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगितलं. दरम्यान या कार्यक्रमापूर्वी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून सर्व मान्यवरांसाठी स्वागत मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पद्मश्री डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर इथं लायन्स क्लब, महात्मा गांधी मिशन आणि औषध विक्रेता संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिडको परिसरातील लायन्स क्लबच्या आय हॉस्पिटल इथं अमेरिकेतील प्रख्यात सर्जन डॉक्टर राज लाला, डॉक्टर ललित लाला, डॉक्टर अमित बसनवार हे रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहेत. 13 ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या 47व्या शिबिरात 500च्या वर रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती डॉक्टर दहिफळे यांनी दिली. विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुरु धानोरा, चिंचखेडा, धामोरी, तारू पिंपळवाडी, ढाकेफळ, शेलगाव, जाणेफळ, पडेगाव, आळंद तसंच डोणगाव इथं पोहोचली आहे. नागरिकांनी यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या. धुळे जिल्ह्यातील सतमाने आणि बोरसूल गावात यात्रा पोहोचली. केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती LED व्हॅनमार्फत देण्यात आली. तसंच लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले. बोरसूल गावात महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी देखील या निमित्त करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डचं वाटप करण्यात आलं. अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज नाशिक इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, ट्रॅक्टर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसैनिकांसह शेतकरी महिलांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना यावेळी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. मानधनात वाढ करावी, शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, मोबाईल उपलब्ध करून द्यावेत आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील 3,897 अंगणवाडी सेविका आणि 2,649 मदतनीस संपात सहभागी झाले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर आज उपेक्षित कलावंतांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. उपेक्षित कलावंतांना मासिक सरसकट 7,000 रुपये मानधन देण्यात यावं, कलावंतांना राज्यभर मोफत बस प्रवास सवलत द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मागण्यांचं एक निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. 10 रुपयांची नाणी बँकांनी नाकारू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात सामान्य व्यापाऱ्यांसह अनेक बँकांकडूनही 10 रुपयांचं नाणं स्वीकारलं जात नसल्याच्या तक्रारीनंतर राऊत यांनी हे निर्देश दिले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 रुपयांची 14 प्रकारची नाणी चलनात आणली आहेत. ही सर्व नाणी वैध आहेत. त्यामुळे सामान्य व्यापारी नागरिकांनी 10 रुपयांच्या नाण्याबाबत कोणताही संभ्रम न ठेवता या नाण्याचा वापर करण्याचं आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगांसाठी पर्यटन स्थळी सहल काढण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या सहलीसाठी 4 स्मार्ट सिटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 150 दिव्यांग नागरिकांनी या सहलीचा आनंद घेतला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नौदलाच्या रँकचं आता भारतीय परंपरेनुसार नामकरण. सिंधुदुर्ग इथं नौदल दिन सोहळ्यात पंतप्रधानांची घोषणा. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. बीड जिल्ह्यात परळी इथं उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी उपक्रम. आणि पद्मश्री डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर इथं मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद AIR न्यूज या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.